अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रविवारी पहाटे ठाण्यातून अटक केली। या आरोपीचं नाव मोहम्मद शेहजाद असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान त्यानं सैफवर हल्ला का केला याबाबत पोलीस त्याची चौकशी करतायत। दरम्यान मोहम्मदनं पोलिसांकडे सैफवरच्या हल्ल्याची कबुली दिली आहे। आपल्याला बऱ्याच दिवसांपासून काम मिळत नव्हतं, त्यामुळे आपण चोरीचा प्लॅन आखला। मात्र मी ज्या घरात चोरी करायला जातोय ते घर अभिनेता सैफ अली खानचं आहे याची आपल्याला कल्पना नसल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलंय। न्यायालयानं मोहम्मदला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान चौकशीत मोहम्मदनं अनेक खुलासे केलेत। सैफ अली खानवर हल्ला करणारा हा आरोपी मोहम्मद शेहजाद नक्की आहे कोण, त्यानं पोलिसांच्या चौकशीत कोणती माहिती दिली तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी आरोपी मोहम्मदला कसं पकडण्यात आलं ते थोडक्यात बघूयात। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी 3 दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता। पोलिसांच्या 35 टीम्सकडून त्याचा शोध घेतला जात होता। आरोपी सैफच्या घरातून आधी वांद्रा, नंतर दादर आणि नंतर ठाण्याच्या दिशेने गेल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। आरोपी ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये एका हाऊसकीपिंग एजन्सीच्या मार्फत काम करायचा। या हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करत होता। ठाण्यातल्या हिरानंदानी इस्टेटच्या TCS कॉल सेंटर मागे मेट्रो कन्स्ट्रक्शन साइट जवळ एक लेबर कॅम्प आहे। या कॅम्पमध्ये बरेच बांगलादेशी कामगार राहतात असं इथल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं होतं। सैफवर हल्ला केल्यावर या कॅम्पमध्ये मोहम्मद लपण्यासाठी आला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। दरम्यान ठाणे पोलिसांना लेबर कॅम्पमधला 19 वर्षीय अभिषेक हेगडे हा तरुण आरोपी मोहम्मदच्या संपर्कात असल्याचं कळलं होतं। या माहितीच्या आधारावर ठाण्यातल्या ब्राह्मण कॉलनी परिसरातून हेगडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली। त्यावेळी त्याच्याकडूनही मोहम्मद लेबर कॅम्पमध्येच लपला असल्याचं कळलं। मोहम्मदनं कॅम्पमधल्या लोकांना इथं पोलीस चौकशीसाठी आले होते का अशी ही विचारणा केली होती। त्याच्या या प्रश्नामुळे कॅम्पमधल्या लोकांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली। पोलिसांनी 3 दिवसांपासून त्यांना गुंगारा देणाऱ्या आरोपीचं लोकेशन ट्रेस केलं, तेव्हा त्यांना ठाण्यातील लोकेशन मिळालं होतं। पण आरोपी सतत मोबाईल बंद करून ठेवत असल्यामुळे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मिळत नव्हतं। मात्र हेगडेची चौकशी आणि कॅम्पमधल्या लोकांकडून मिळालेली माहिती यावरून पोलिसांना मोहम्मद कॅम्पमध्येच असल्याचं कन्फर्म झालं। मग मुंबई पोलीस आणि कासरवडवली पोलिसांनी जॉईंट सर्च ऑपरेशनला सुरुवात केली। तब्बल 200 पोलिसांच्या ताफ्यानं आरोपीच्या शोधासाठी सापळा रचला। मात्र पोलीस आपल्या मागावर कॅम्पपर्यंत पोहोचल्याचं कळताच मोहम्मदनं कॅम्पमधून पळ काढला आणि तो ठाण्याच्या कासरवडवली परिसरातील जंगलात लपला। रात्री 8 पासून पोलीस या जंगलात स्थानिकांच्या मदतीनं आरोपीचा शोध घेत होते। याच दरम्यान आरोपीची एक चूक त्याला नडली। त्यानं मोबाईल फोन चालू केला आणि त्याच दरम्यान पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस करून त्याला ताब्यात घेतलं असं सांगितलं जातंय। याबद्दल झोन 9चे DCP दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या 30 वर्षीय आरोपीला पकडण्यात आलंय। पोलिसांनी पकडल्यानंतर आपण पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवासी असून आपलं नाव विजय दास असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं होतं। पण पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर हा आरोपी बांगलादेशचा असून तो बेकायदेशीररित्या भारतात आलेला घुसखोर असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला होता। दरम्यान त्याचं नावही मोहम्मद शेहजाद असल्याचं DCP गेडाम यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। मोहम्मदनं सैफवर हल्ला केल्यानंतर चाकूचा तुकडा सैफच्या शरीरात घुसला होता। त्यामुळे त्यानं हल्ल्यासाठी वापरलेला हा चाकू किंवा इतर काही हत्यारं त्यानं कुठे लपवून ठेवली आहेत का, तसंच सैफवर हल्ला करताना आरोपीनं घातलेले कपडे त्याच्यावरही रक्ताचे डाग असू शकतात। त्यानं ते कुठे लपवून ठेवले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहम्मदच्या कोठडीची न्यायालयात मागणी केली होती। त्यानुसार मोहम्मदला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। वांद्रे न्यायालयानं आरोपी मोहम्मदला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तसंच आरोपीचं बांगलादेश कनेक्शन समोर आल्यानं या हल्ल्यामागं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कटाचा संशयही व्यक्त केला जातोय। याबाबत आरोपीचे वकील संदीप शेरखाने यांनी मात्र यात कसलाही आंतरराष्ट्रीय कट असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे। तसंच पोलिसांकडून हा आरोपी 5-6 महिन्यांपासून भारतात आल्याचं सांगण्यात येत होतं। पण मागच्या बऱ्याच वर्षांपासून आरोपी मोहम्मद हा भारतात राहत असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलंय। या आरोपीचा परिवार आणि मित्र देखील इथेच आहेत आणि त्याच्या सुटकेसाठी त्याला मदत करतायत असंही शेरखाने यांनी म्हटलंय। मात्र बांगलादेशमधून आल्याचे आरोप असणारा आणि एका उच्चभ्रू सोसायटीची सिक्युरिटी मोडून थेट सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शेहजाद नक्की आहे कोण ते आता बघूयात। मोहम्मद हा मूळचा बांगलादेशच्या झलोकाठी नाला सिटी परिसरातील राजाबरी या गावचा आहे। तो गेली 7 वर्ष अवैधरित्या भारतात वास्तव्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या 7 वर्षात तो मुंबईत राहत असल्याचंही बोललं जात आहे। त्यानं वारंवार त्याची नावं बदलली, कधी विजयदास, कधी बिजॉयदास, तर कधी मोहम्मद इलियास। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर
आरोपी मोहम्मद हा वांद्र्याहून दादरला गेला. दादरमध्ये त्यानं हेडफोन्स खरेदी केले. तिथं त्यानं पैसे देण्यासाठी गुगल पेचा वापर केला आणि तिथून हा आरोपी वरळीत गेला. कारण आधी तो वरळीच्या कोळीवाड्यात राहायचा. प्रजापती नावाच्या व्यक्तीच्या खोलीत आरोपी राहत होता. वरळीत असणाऱ्या स्किल वर्क कॅफेमध्ये तो काही महिने काम करत होता अशी माहिती आता समोर येते. दादरहून वरळीत मोहम्मद आला तो याच कॅफेत जाण्यासाठी आणि तिथून काही मदत मिळते का हे बघण्यासाठी. कॅफेत काम करणाऱ्या त्याच्या जुन्या सहकाऱ्यांना तो भेटला असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळं कॅफेत काम करणाऱ्या लोकांपैकी कोणी या आरोपीला काही मदत केली आहे का आणि केली असेल तर यामागं कोण आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी मोहम्मदला अटक करण्याच्या आधीच एक दिवस या कॅफेत काम करणाऱ्या 6 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन मोहम्मदच्या संपर्कात त्यांच्यापैकी कोण होतं याचा तपासही पोलिसांकडून केला जातोय. या कॅफेतून बाहेर पडून मोहम्मदनं जवळच्याच एका छोट्या हॉटेलमध्ये भुर्जी पाव खाल्लं आणि त्याचे पैसे गुगल पेनं दिले. पैसे देण्यासाठी त्यानं गुगल पेचा वापर केल्यामुळं आरोपीला पकडण्यात पोलिसांना मदत झाल्याचं सांगितलं जात आहे. वरळीतल्या स्किल वर्क कॅफेतील काम सोडल्यानंतर आरोपी मोहम्मद सप्टेंबर पासून डिसेंबर महिन्यापर्यंत ठाण्यात ब्लॅबर ऑल डे नावाच्या हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता. या ठिकाणी चांगलं काम केलं म्हणून त्याला पुरस्कारही देण्यात आला होता. मात्र हॉटेलच्या मॅनेजरनं मोहम्मदनं त्याची खोटी ओळख सांगितल्याची माहिती दिली आहे. त्यानं त्याचं नाव बिजॉय दास असल्याचं सांगितलं होतं. त्याच्या आधार कार्डवर देखील तेच नाव होतं. लेबर पुरवणाऱ्या एका थर्ड पार्टी कंपनीकडून त्याला हे काम देण्यात आल्याचं हॉटेलच्या मालकांनी सांगितलं. तसंच त्यानं एका कन्स्ट्रक्शन साईटवर कामगार म्हणूनही काम केलंय. पण बांगलादेशमधून आलेल्या या मोहम्मदला आधी मुंबईत आणि मग ठाण्यात अमित पांडे नावाच्या व्यक्तीनं कामाला लावलं होतं. पांडेनंच या आरोपीला बरीच कामं मिळवून द्यायला मदत केल्याचं समोर येत आहे. मात्र जेव्हा सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी म्हणून पांडेनं मोहम्मदचा फोटो व्हायरल होतोय हे बघितलं तेव्हा त्यानं मोहम्मदला फोन करून पोलिसांना शरण येण्याचा सल्ला दिला होता. पण आरोपी हा मानसिक तणावात होता आणि बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता असंही पोलिसांकडून सांगितलं जात आहे. यासोबतच मोहम्मद याआधी सुद्धा चोरीच्या आरोपाखाली अटकेत होता अशी माहिती पोलिसांकडून दिली जाते. मुंबईच्या तळोजा जेलमध्ये त्यानं चोरीच्या प्रकरणात काही दिवस काढलेत. याबाबत पोलिसांची चौकशी सुरू आहे. सैफवर हल्ला होण्याच्या 3 दिवस आधीचं एक सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलंय. त्यात आरोपी मोहम्मद सोबत एक व्यक्ती आहे ज्याच्या हातात काही कागदपत्र आहेत आणि तो पुढाकार घेऊन या कागदपत्रांची झेरॉक्स काढताना दिसतोय. त्यामुळं ही व्यक्ती नेमकी कोण आहे, ती कागदपत्र कसली होती याचा तपास करण्यासाठी या व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आलंय आणि त्याची चौकशी पोलिसांकडून केली जाते. हा व्यक्ती कोण तर मोहम्मदला काम मिळवून देणारा त्याचा मुकादम अमित पांडे असल्याचं सांगितलं जात आहे. या पांडेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याच्याकडून बांगलादेशातून आलेल्या आरोपीला नेमकी कोणती कागदपत्र मिळाली, यामागे कोणाचा हात आहे, बांगलादेशमधल्या लोकांना नेमका भारतात आधार कार्ड, सगळी ऑफिशियल कागदपत्र कशी मिळतात याचा तपास सुरू आहे. आणि सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद याचं कनेक्शन बांगलादेशशी असल्याचं कळल्यानंतर यावरून पुन्हा एकदा बांगलादेश घुसखोरांच्या प्रश्नांवरून राजकारण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.